मित्रांनो बच्चे बघा सगळे एकदम कवडे बच्चे काढलेले पाहून वाईट मी हे बघा. आणि इकडे काही बच्चे बारीक पण आहेत बघा. दादांनी सौदा कसा केला, सगळं सरसकट केला म्हणून मोठ्यांचा दाम बारीकवर, बारीकचा दाम मोठ्यांवर, असा हा सौदा होतो. हे बघा एकदम भारी पिल्ले काढले आहेत मस्त, एकदम वेळा पिल्ले आहेत एकदम. इकडे पण बघा, इकडे पण बच्चे तुम्हाला क्वालिटी दाखवतो. दादाला लांबून आलेले, पालघरवरून आले दादा. दादा गावाचं नाव सांगा. आमचं गाव विक्रमगड. विक्रमगड, आलोंडे गाव. आलोंडे गाव, विक्रमगड तालुका आहे, जिल्हा पालघर. जिल्हा पालघर. किती लांब आला तुम्हाला? आता बघा आम्हाला तसं झालं 300 किलोमीटर. 300 किलोमीटर. हा बरं. तुम्ही मला टोकन किती टाकलं होतं? टोकन तुम्हाला 1000 रुपये. 1000 रुपये टाकलं. किती दिवस झाले टाकायला? मागच्या बुधवारी. मागच्या बुधवारी. जसं तुमचं टोकन आलं सगळं काम एकदम विश्वासनं झालं. हो काय तुमचा धोका वगैरे काही? बरेच लोक टोकन टाकायला घाबरतात असतात, त्यासाठी मला या गोष्टी विचाराव्या लागतात. कारण की आजकालचं म्हणजे चालू आहे, लुटणं चालू आहे लोकांचं, हा ना, मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती. पण मित्रांनो आपलं काम फुल जेन्युइन आहे. आपलं इथं जर तुम्हाला क्वालिटी, तुम्ही इथं आले, क्वालिटी जर नाही आवडली किंवा सौदा नाही झाला तर तुम्हाला तुमचं टोकन आपण इथं वापस करत असतो. दादा कसा झाला सौदा? जो झाला तोच सांगा. 5009. 5900. मित्रांनो 5900 झालेलं आहे. याच्यात मग मोठे बच्चे पण आहेत आणि त्याच्यानंतर हे पण आहे, इकडे बघा छोटे पण बच्चे. ना हे बगा छोटे बच्चे मोठे बच्चे पण आहेत, म्हणजे त्याच्यात काही 6.5चे पण आहेत आणि काही 4.5चे पण आहेत, काही 5चे पण आहेत. असे त्या हिशोबाने आपण 5900 हा सौदा झालेला आहे. क्वालिटी पाहून हे बघा. दादा क्वालिटी आवडली? हा काही नाराजगी वगैरे एवढं लांब येऊन? हा नाही तर लांब आलो, हां काही नाही ना. हो चालतं. तुमच्यासमोर किती सौदा झाले म्हणजे आता? तुमच्यासमोर सौदे किती भरपूर झाले का नाही? हो भरपूर झाले. हां काही एखादी कस्टमर तुम्हाला वाटलं का एकदम काही नाराज किंवा काही राग म्हणजे? नाही हां सगळ्यांना आवडलेले. हो चालतं ठीक आहे मित्रांनो. अजून बाकी अकोल्यावाल्यांचं होते बघा. पब्लिक तुम्हाला पब्लिक बघायला भेटेल. आपल्या इथं झाकून लपून काही विषय नाही, सगळं समोर जे आहे ते समोर आहे. सगळ्यात अगोदर आपण जे टोकनवाले त्यांना प्राधान्य देतो. जाऊ द्या मध्ये आता. त्याच्यात काही बारीक दुधाचे बच्चे पण आहेत. आपण त्यांना बोललो तर त्यांचा सौदा वेगळा करा. ते म्हणजे आम्हाला एकत्रच करायचं आहे. मग यांचा दाम, मोठ्यांचा दाम त्यांच्यावर असं 5900 झालेले आहेत. हे बघा जंड बच्चे मित्रांनो, एकदम दुधाचे पेढे बच्चे ज्यांना त्यांना दूध पाजावं लागतं व्यवस्थित काढी. सगळे बच्चे कवडे घेतले त्यांनी. हे पण बारीक आले इकडे, त्यांनी त्यांच्या हाताने सगळे बच्चे बांधले.